हे तुझे रूप डोळे भरून पाहू दे, हे तुझे रूप डोळे भरून पाहू दे, चक्रधरा तू चरणी मला राहू दे. तूच कैवारी माझ्या जीवाचा धनी, हेची समजोनी आलो तुझ्या मंदिरी. आज आलो आता गुण तुझे गाऊ दे, चक्रधरा तू चरणी मला राहू दे, चक्रधरा तू चरणी मला राहू दे. सर्व अच्युत गोत्रीय परिवारास राम फासगेचा सादर दंडवत प्रणाम. मंडळी, आज आपण स्थानवंदन करणार आहोत श्री क्षेत्र काटसूर, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती. काटसूरला काण्णव कुळामध्ये ब्राह्मणांच्या घरी महानुभाव पंथाचे चौथे अवतार श्री गोविंद प्रभूंनी गरवीचा अवतार घेतला. आईचे नाव नेमाईसा व वडिलांचे नाव अनंतनायक. माता नेमाईसा व पिता अनंतनायक यांना मुले होऊन जगत नव्हती. ती जगावी म्हणून श्री प्रभूंचे नाव त्यांनी गुंडो असे ठेवले. लहानपणीच श्री प्रभू बाबांचे आईवडील सरले म्हणून त्यांच्या मामा मावशीकडे त्यांचा सांभाळ झाला. श्री प्रभू बाबा 5 वर्षांचे असताना त्यांचे मौनी बंधन केले व वेदाभ्यासासाठी त्यांना रुद्रपुराला पाठवले. श्री प्रभू बाबांनी अचाट ज्ञान सामग्रीचा अंगीकार केला होता. श्री प्रभू बाबांना जे क्षणात येत होते ते इतर मुलांना दिवसभरात येत नव्हते. जो अभ्यास श्री प्रभू बाबा दिवसभरात करत असत तो अभ्यास इतर मुलांना महिनाभरात येत नव्हता. 1 महिन्यात श्री प्रभू बाबांनी केलेला अभ्यास इतर मुलांना वर्ष लागत असे. श्री प्रभू बाबांनी 16 वर्षाचे असताना संन्यास घेऊन विभुधारण्य असे नाव स्वीकार केले. आपल्या गुरु कमळारण्य यांच्यासोबत द्वारावतीला गेले. तेथे श्री चांगदेव रावळांकडून परावर शक्तीचा स्वीकार केला. श्री प्रभू बाबा बरेच वर्ष श्री चांगदेव राऊळ यांच्या सन्निधानी होते. मग श्री चांगदेव राऊळांनी आपल्या श्रीकराने श्री प्रभू बाबांना झोळी दिली तेव्हा श्री प्रभू बाबा रुद्रपुराला वापस आले. श्री प्रभू बाबा अंतोऱ्याहून काटसूरला आले होते व 3 दिवस काटसूरला त्यांचे वास्तव्य होते. नंतर श्री प्रभू बाबा येथून नांदगावला गेले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दाभैरीला असताना साधेचे मामा रूपनायक यांच्याशी भेट झाली होती. तेव्हा रूपनायकांनी सर्वज्ञांना विनंती करून आपल्या घोड्यावर बसून काटसूरला घेऊन आले होते. स्नान करवून पूजा करून सर्वज्ञांचा येथे त्यांच्या या स्थानी मुक्काम झाला होता. गुरूंच्या जन्मस्थानी जाऊन भेटण्याचा जणू स्वामींचा मानस असावा. मंडळी, आपण काटसूर हे श्री प्रभू बाबा व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित स्थान वंदन केले. या व्हिडिओला प्लीज तुम्ही सर्वांनी लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व अच्युत गोत्रीय परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, भेटत जाऊ आपण अशाच नवीन उपक्रमात नवीन स्थानवंदनासह. तोपर्यंत तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा सादर दंडवत प्रणाम. आणि मंडळी, स्थानवंदन करताना मनात भक्तीचा भाव असू द्या.